नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. टॉप 9 घडामोडी तर बघायच्याच आहेत, मात्र सुरुवातीला बातमी येते पुण्याहून. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे अजून काही ठिकाणी पाणी तुंबलेलं चित्र बघायला मिळत आहे. पुण्यातील कलवड वस्ती रोड परिसरात पाणी साचल्यानं रस्ता बंद पडलाय. साचलेल्या पाण्यामुळे गाड्या सुद्धा बंद पडल्याची घटना घडलेली आहे. तुंबलेल्या पाण्यातून नागरिकांना आता चालत वाट काढावी लागते. आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत. योगेश, काय परिस्थिती आहे पुण्यात? मनशी काल दुपारनंतर पुणे शहरात जोरदार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शहरातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय. मी आता पुण्यातल्या या कलवड वस्ती रोडवरती आहे आणि आपण पाहू शकतो या वस्तीला जोडणारा हा रस्ता आहे. मात्र काल जो पाऊस झाला त्यामुळे प्रचंड असं पाणी या भागामध्ये साचलेलं आहे आणि आता हा रस्ता बंद आहे, कारण ही वाहनं सुद्धा या पाण्यामध्ये बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही बाजूला, रस्त्याच्या त्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दोन्हीकडे वाहनं ही थांबलेली आहेत. नागरिक या पाण्यातून जायला तयार नाहीत. मात्र धोक्याची पातळी या ठिकाणी ओलांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि काल ज्या पद्धतीने साधारणतः दुपारनंतर जोरदार असा पाऊस झाला, त्यानंतर शहरातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता पाण्याची पातळी काहीशी कमी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र अजूनही पाणी जैसे थे या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या पाण्यातून वाट काढत हे सर्व नागरिक इथले बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. वाहनं या पाण्यातनं निघताना बंद पडताना आपल्याला पाहायला मिळालीत आणि त्यामुळे महानगरपालिकेने नाले सफाई केली का, अशा पद्धतीचा प्रश्न आता पुणेकर विचारताना आपल्याला पाहायला मिळतात. काल आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा या संदर्भातली विचारणा महानगरपालिका प्रशासनाला केली होती. मात्र शहरातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या कलवड वस्तीतल्या ज्या परिसरातली जी घरं आहेत त्या घरांमध्ये सुद्धा काल रात्री पाणी शिरलं होतं, ज्यामुळे ज्या काही घरातल्या वस्तू आहेत त्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे आणि घरातलं पाणी आता त्याचा निचरा झालेला, पाणी काढण्याचं काम इथल्या सगळ्या स्थानिकांनी केलेलं आहे. मात्र अजूनही काही घरांमध्ये पाणी असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र आपण पाहू शकतो हा रस्ता आहे, हा रस्ता आता सध्या बंद करण्यात आलेला आहे, वाहतुकीसाठी बंद आहे. मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये अजूनही पाणीच साचल्याचं नक्कीच योगेश, त्याच्यामुळे आपण बघतोय पुण्यातली ही परिस्थिती. केवळ अर्धा तास पाऊस झाला आणि त्यामध्ये मोठं नुकसान झालं.